आणि धक्कादायक बातमी आहे बीडमधनं. बीड तालुक्यातील अंतरव पिंपरी गाव आणि परिसरातील गुरांच्या तोंडाला फेस येऊन गुरं मरण पावत असल्यानं एकच खळबळ माजले. 8 दिवसात इथं 80हून अधिक जनावरांचा मृत्यू झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे. भीषण दुष्काळात आधीच मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांवरती दुहेरी संकट ओढावलंय. बीडमधील पिंपरी काय गावात अज्ञात रोगामुळे गेल्या काही दिवसात 80 जनावरं आतापर्यंत दगावलीत. मात्र जनावरांचा मृत्यू घटसर्प रोगामुळे झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय. गावातील नामदेव वाघमारे यांच्या 30 शेळ्यांचा अचानक मृत्यू झाल्यानं ते आर्थिक संकटात सापडलेत. अनेकदा तक्रार करून देखील प्रशासनानं दखल घेतली नसल्यानं शेतकऱ्यांनी मग थेट पशुसंवर्धन विभागाचं कार्यालय गाठलं आणि अधिकाऱ्यांना चोप दिलाय. त्यानंतर एक पथक गावात आलं. त्यांनी अज्ञात रोगाची चौकशी केली आहे, मात्र काहीही बोलण्यास नकार दिलाय. काय करता येईना आम्हाला, इलाज करता येईना. आमच्यापाशी नव्हता बी आणि आम्ही गरिबी खात्यानी रुपये 8 होते ते तेवढे लावून बसलो. आता असं अन्नदान खायला नाही आम्हाला खायला. किती शेळ्या होत्या तुमच्या? किती कशामुळे मेल्या? काय शेळ्या होत्या आणि कड 2-2 जास्ती नाही. किती मेले? काय त्या बाका ते 3 राहिले. तर हे किती पिके राहिले? 3 कड 2 शेळ्या. किती होते तुमच्याकडे? 30. रोगामुळे मरायला लागले आणि अधिकाऱ्याला फोन केला तरी अधिकारी येत नाही. 2 दिवसापासून फोन केले तर आमच्याकडे औषध साठा नाही म्हणतात. खाजगी डॉक्टरला बोलवतो ते 100-200 रुपये आमच्याकडून घेऊन जातात. आणि दुष्काळाची परिस्थिती अशी, आज 10-10, 12-12 जनावर मरायचे म्हणलं शेतकऱ्यांना काय फाशी घ्यायची पाळी आली ना राव. अन्न शिजाना ना आमच्या घरामध्ये. तुमचं किती काय होतं? तुमच्या किती शेळ्या होत्या? किती जनावर? किती? आमच्या जवळजवळ 7-8-10 शेळ्या गेल्या.